निसर्गरम्य वातावरण घरापाशी असल्यामुळं असणं आवश्यक आहे. आणि तुकाराम महाराजांना फक्त लिहून ठेवलेले वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. आणि ते निसर्गात राहिल्यामुळं सांडपाण्यावर झाडं झोपणं आणि त्याच्यापासून आपला फायदा मिळणं. जे की कंपन्या टाकीव पदार्थापासून टिकाऊ वस्तूत बनवितात, तसं आपण जे सांडपाणी आहे त्या पाण्यापासून आपण झाडं जगवतो घराभोवताल. ते काही सीताफळाची झाडं आहेत आणि काही केशर आंबा, जे आपल्याला वस्तू मार्केटला चांगल्यापैकी आवडते, आवडीनुसार वस्तू घेणे आणि त्याचं बी तयार करून आपण झाडे जगवतो घरापुढामध्ये. जेवढे आपल्या नातेवाईक आहेत तेवढ्याच्या एका नावानं एक झाड जर आपण लावलं प्रत्येक माणसानं, तरी त्याच्यापासून आपला बराचसा फायदा मिळतो आणि ऑक्सिजन आपल्याला भरपूर भेटतो. पहिले एक आपल्या घरापुढे म्हाताऱ्या माणसं फक्त तुळशीवर लावायचे, तुळशीचं झाड एक. पण आता तसा निसर्ग राहिला नाही. वरचीवर झाड तोड झाल्यामुळं आता वरचीवर झाडाची संख्या कमी झाली. तरी प्रत्येक माणसानं आपल्या घराभोवताल झाडाची संख्या वाढविली तर ऑक्सिजन भरपूर भेटन, कुठल्याही प्रकारचा आजार किंवा काही रोगराई येणार नाही, काही नाही. बघा आपण आता झाडे जे टाकी सांडपाण्यापासून आपण झाडं जगवलेले, कसे झाडं जगवलेत, तर एक झाडाची मी ओळख करून देतो तुम्हाला. हे चांगल्यापैकी तुती आहे, कोसला रेशीम तयार होते ह्या तुतीपासून. तर मग एक छोटंसं कलम आणली मी आणि घराभोवताल लावली, जेणेकरून आपलं घर रोडवर असल्यामुळं तिचा प्रकार असा आहे की धूळ घरात येऊ देत नाही आणि एकदम उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये तुती सारख्या राहते. तुती आपलं एकदम हिरवीगार असते, त्याच्यावर कुठलाही बी खत किंवा औषध फवारायचं काम नाही आणि रेशीम उद्योगासाठी उपयोगात येते ती तुती. त्याच्यापुढं आपण सीताफळ लावलेले, चांगल्यापैकी मार्केटला येणारं जे सीताफळ आहे ते चांगले फळं घ्यायचे निवडक आणि ते खायचे आणि त्यांच्या बिया आपण उपयोगात आणून वाळवून चांगल्यापैकी झाडं जगवायचे घराभोवताल, की भावी पिढीला ते फळ खाण्यासाठी भेटणार. आपण बी खा, शेजाऱ्याला द्या, असं काही नाही. चांगल्यापैकी लिंबू बघायचं बाजारामध्ये मार्केटमध्ये आणि त्याच्या बिया काढून मी एक झाड जगवलं लिंबुनीचं. असे 5-6 झाडं लावलेत मी. हे समोर एक केशर आंबा आहे. ते केशर आंब्याचं कसं आहे, एक चांगल्यापैकी फळ बघायचं आणि त्याचा रस कोळी कशापैकी त्याचं प्रत्येक बी बनवायचं आणि त्याची लागवड करून आपलं झाड बनवायचं. हे चिंचेचं झाड आहे. त्याला काय मुद्दाम पाणी घालायची गरज पडत नाही, काय नाही. जुन्या पाण्याच्या सांडपाणीवर आपलं येणारे झाडे सगळे. आणि ही एक रामफळ आहे की जेणेकरून रामनवमीला कामात येणारं रामफळ, की जेणेकरून शोधायचं काम पडत नाही, काय नाही. आपल्या ह्याला एक रामनवमीचा कार्यक्रम आपण घेत असतो वर्षाला एकदा, तर त्याच्यामुळे आपल्याला जवळ फळं कुठं शोधायचं काम नाही, काय नाही. रामफळं. हे एक साधी लिंबूनी आहे, कागदी लिंबू म्हणतो आपण त्यांना. हे कागदी लिंबू एक आपण घरापाशी तयार केलेले कागदी लिंबूनी. आणि कसं आहे की जेणेकरून ह्याला मुद्दाम होऊन जगविण्याची गरज नाही, काटेरी झाड असल्यामुळं त्यांना कुठला त्रास नाही. ही एक रामफळ आहे दुसऱ्या नमुन्याची. असं मोठं फळ येते त्याला चांगल्यापैकी. आता सध्या फळं नाहीत, पण त्यावेळेस रामनवमीचा कार्यक्रम जवळ येईन, उन्हाळा मार्च एप्रिलमध्ये, त्यावेळेस त्यांना फळं भरपूर असतात, मोठमोठे फळं जानेवारीपासून लागतात. हे एवढा केशर आंबा आहे हा. ते केशर आंबा एवढा आहे की ते 2 ते 2.5 किलोपर्यंत आंब्याचं फळ आहे. हे मार्केटला आपण आंबा घ्यायचा आणि ते कोये काढून आपण लावायचे, की आपल्याला माहीत पाहिजे की हे फळ केवढं होते. आता सध्या त्याला फुलं नाहीत, आता पुढच्या महिन्यामध्ये फुल लागते. तर की देवाला वाहण्यासाठी, पूजासाठी फुलं हे करायची, शोधायची गरज नाही, काही नाही. आणि हे एक स्वास्तिकचं फुल आहे की जेणेकरून चांगल्यापैकी ह्यांना भरपूर असे फुलं येतात आणि त्यांना असं हेच नाही, कुठला रोग नाही, काही नाही. चांगल्यापैकी देवापैकी. हा बी एक आंबा इकडं हापूस आंबा आहे चांगल्यापैकी. त्याचं बी फळ 2 किलोच्या जवळपास, एक आंबा 1 किलोच्या 1.5 किलोच्या जवळपास आंबा आहे. आणि चांगल्यापैकी मला असंच एक जण म्हणला, तुम्ही आता झाडं लावायला आणि तुम्हाला खायला कधी भेटेल? तुम्ही लावलेलं झाड तुम्हालाच फळ खायला भेटणार आहे. 5 वर्षाच्या अगोदर तुम्हाला फळ खाता येते. अशातलाच प्रकार एक आहे. आणि एक छोटंसं केळीचा बोंदा आणला होता की देवाला पूजासाठी म्हणून, पण त्याचं केवढं बोंदा झाला आहे बघा केळीचा. एक सांडपाण्यावरच आहे.
आपण जे घरात पाणी वापरतो, वापरलेल्या पाण्यावर केळीचं झाड आहे की जेणेकरून त्याचा फण्या 11-12 फण्यापर्यंत पडायला घड आहे. त्या मी 4-5 महिन्याला, आता एकदा गेल्यानंतर झाड 2-3 महिने हे झाल्यानंतर केळं पोचतात आणि 7-8, 11-11, 9-9, 10-10 फण्यापर्यंत घड होते. एका एका गड्ड्यापासून इकडे 10-12 केळी तयार झाल्यात पूर्ण. हे नारळ आपला घरी आलेला कोंब, आपण म्हणतो नारळ येत नाही, नारळ येत नाही. बघा, देवाला फोडायला नारळ कोंब निघाला, देवाला दुसरं नारळ फोडलं आणि कोंबाचं नारळ लावलं, चांगल्यापैकी नारळ आले.